नमस्कार, मी वर्षा चिखले या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर आजची आपली रेसिपी आहे गाईच्या दुधापासून घरच्या घरी तूप कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। तर दूध उकळण्यापासून तापवण्यापासून सर्व काही मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण अतिशय रवाळ दाणेदार असं सोनेरी रंगाचं गाईचं तूप आपलं बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता। माझी मुलं लहान आहेत आणि लहान मुलांसाठी गाईचं दूध चांगलं असतं, म्हणून आम्ही रोज 1 लिटर गाईचं दूध घेतो। शहरात राहून सुद्धा गवळी काका एकदम प्युअर पाणी न घालता गाईचं दूध आम्हाला देतात आणि त्याच्यामुळेच गाईच्या दुधाचं तूप बनवणं शक्य होतं। नाहीतर दुधात जर पाणी असेल तर गाईचं तूप बनवता येत नाही। तर अशा प्रकारे रोज मंद आचेवरती आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे आणि तापवल्यानंतर दुधावर झाकण घालायचं नाही। झाकण न ठेवता छान साई येऊ द्यायची दुधावरती आणि थंड झाल्यानंतर हे दूध नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून छान साई येते। ही 2 दिवसाची साई मी फ्रीजमध्ये काढून ठेवलेली होती। आता या साईमध्ये आपण 1 चमचा विरजण घालणार आहोत। विरजण घालून छान हलवून घ्यायचं आहे मिश्रण आणि हे फ्रीजच्या बाहेर ठेवणार आहोत आपण भांडं 6 ते 7 तास आणि त्याच्यानंतर हे भांडं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। मी येथे 8 ते 10 दिवसाची साई फ्रीजमध्ये ठेवलेली होती साठवून आणि 8 ते 10 दिवसापेक्षा जास्त साई ठेवायची नाही। त्यामुळे काय होतं, तुपाची चव बदलते आणि तुपासोबत जे ताक आपण बनवलेलं असतं त्या ताकाची पण चव बदलते आणि ते खाण्यायोग्य राहत नाही। त्यामुळे 8 ते 10 दिवस झाले की लगेच तूप बनवायचं। मिक्सरचं छोटं भांडं मी इथे घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये साई टाकून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर तुम्हाला हवं असेल तर आपण रोजच्या प्रमाणे मोठ्या मिक्सरच्या भांड्यात साई पाणी घालून मिक्सरला फिरवून असं पण ताक तुम्ही करू शकता, परंतु मी एक स्टेप वाढवलेली आहे। तर असं कशामुळे, तर मी 2 मिनटं मिक्सरला फिरवून नंतर मोठ्या भांड्यात ती साई काढून त्याच्यात पाणी घालून मी रवीने घुसळणार आहे। तर हे कशामुळे, तर रवीने घुसळल्यामुळे काय होतं, ताकातील कार्बन डायऑक्साईड निघून जातो आणि तूप आणि ताक दोन्ही आयुर्वेदिक दृष्ट्या पौष्टिक होतं। आता पूर्ण रवीने घुसळून ताक करायचं म्हटलं तर 20 ते 25 मिनटं लागतात, परंतु सध्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या सर्व वर्किंग वुमन आहेत, त्यांच्यासाठी 20-25 मिनटं एवढा वेळ काढणं खूप कठीण आहे। त्यामुळे 2 मिनटं अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ते नंतर मोठ्या भांड्यात टाकून रवीने छान घुसळून घ्यायचं। म्हणजे हे 2 मिनटं आणि रवीने घुसळलेले 3 मिनटं असे मिळून 5 मिनटात आपलं ताक बनवून होतं। हे पहा, सुरुवातीला साई मी गंजात काढली होती, परंतु त्यामध्ये रवीने छान घुसळता येत नव्हतं, त्यामुळे मी अशा प्रकारचं मोठं पातेलं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये साई पाणी टाकून हे पहा रवीच्या शेंड्याला धरून छान रवीला गरा 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 फिरवायचं। 2 ते 3 मिनटात लगेचच वरती लोणी यायला लागलेलं दिसेल। हे पहा, वरती लोणी आलेलं आहे लगेच। मोठ्या भांड्यात छान घुसळायला येतं रवीने। हे पहा, अजिबात वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनटात घुसळलं की लगेच लोणी वरती येतं। 2 ते 3 मिनटं रवीने घुसळल्यानंतर हे पहा खूप छान लोणी आलेलं आहे। आता हे लोणी आपण एका भांड्यात काढून घेऊ। सर्व लोणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे एका भांड्यात। हे पहा, अशा प्रकारे पूर्ण पातेल्यातलं लोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। पहा, लोण्याचा खूप छान गोळा झालेला आहे आणि 2-3 पाण्याने मी लोणी धुवून घेतलेलं आहे, जेणेकरून लोण्यातला आंबटपणा निघून जावा। हे पहा, अशा प्रकारे 2-3 वेळा पाणी टाकून मी धुवून घेतलेलं आहे। एका भांड्यात लोण्याचा गोळा ठेवून गॅस चालू करून आता लोणी काढण्यासाठी ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता लोणी कडेपर्यंत थोडासा गॅस फास्ट ठेवायचा, परंतु एकदा का लोणी कडलं की मग गॅस मीडियम करायचा, कारण तूप नंतर करपण्याची शक्यता असते आणि थोडंसं लोणी कडेपर्यंत लक्ष द्यायचं लोण्याकडे। हे पाहता लोणी पूर्ण वितळलेलं आहे, अशा प्रकारे दिसतं। जास्त वेळ लागत नाही, लगेचच लोणी काढायला सुरुवात होते।
हे पहा, आणि लोण्याचा थोडासा तळ लालसर दिसायला लागला की आपलं लोणी कडलेलं आहे असं ओळखायचं. आणि पूर्ण तुपाचा सुगंध आपल्या घरात दरवळतो लगेचच लोणी काढल्यानंतर, तूप तयार झाल्यानंतर. आता मी येथे तुपात विलायची घातलेली आहे. बरेच जण तुळशीचं पान पण टाकतात, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. आणि हे पहा, अशा प्रकारे आपलं खूप छान तूप कडवून तयार झालेलं आहे. पूर्ण घरात सुगंध दरवळत आहे तुपाचा. तूप थंड झाल्यानंतर मी अशा प्रकारची काचेची भरणी घेतलेली आहे. तर या भरणीमध्ये आपण हे तूप आता गाळून घेऊ. भरणी अर्धा किलोची आहे, तर अर्धी भरणी आपलं तूप तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरात तर दूध असतंच, आपण रोज घेतो, अर्धा लिटर 1 लिटर घेतोच. तर त्यापासून आपण घरच्या घरी अशा प्रकारे छान तूप बनवू शकतो. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये.